राजकारणामध्ये यू-टर्न तसे काही नवे नाही आहेत. भाजपनं असाच एक नव्यानं घेतलेला यू-टर्न सध्या चर्चेत आहे. आधी गंभीर आरोप असलेले नवाब मलिक जर मुंबईत राष्ट्रवादीचं नेतृत्व करणार असतील तर आम्ही राष्ट्रवादी सोबत नाही अशी रोखठोक भूमिका भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी मांडली होती. मात्र आता अमित साटम यांची भाषा बदलली आहे. आमचा आक्षेप व्यक्तीवर पक्षावर नव्हे असं म्हणत राष्ट्रवादी सोबत मुंबईत सत्ता स्थापनेची भाजपने तयारी दर्शवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं नेतृत्व हे नवाब मलिकांकडे असेल तर नवाब मलिकांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीबरोबर आम्ही कोणत्याही प्रकारची युती करणार नाही. नवाब मलिकांचं नेतृत्व नसेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीबरोबर युती करण्यास आमचा कुठलाही विरोध नाही. परंतु नवाब मलिकांचं नेतृत्व हे भारतीय जनता पार्टीला कदापि मान्य नाही आणि नवाब मलिक बरोबर कोणत्याही प्रकारचे संबंध भारतीय जनता पार्टी ठेवणार नाही. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांचं निवडणुकीपूर्वीचं हे वक्तव्य. नवाब मलिक यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी मुंबईत लढत असेल तर त्यांच्याशी युती करणार नाही अशी स्पष्ट भूमिका मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी घेतली होती. आणि आता निवडणुकीच्या निकालानंतर याच अमित साटम यांनी यू-टर्न घेतल्याचं पाहायला मिळतंय. आमचा आक्षेप व्यक्तीवर आहे, पक्षावर नव्हे असं म्हणत राष्ट्रवादीसोबत मुंबईत सत्ता स्थापनेची भाजपने तयारी दर्शवली आहे. त्यामुळे साटम यांनी आता आपला शब्द फिरवल्याचं दिसून येत आहे. आमचा विरोध हा व्यक्तीला आहे, पक्षाला नाही. पण तुम्ही पहिल्यापासून सांगत होता आमचा विरोध हा व्यक्तीला आहे, पक्षाला नाही. तेच उत्तर आहे ना. राष्ट्रवादी बरोबर येते आता स्पष्ट आहे. आम्ही साटमजी ते सत्तेत येते तुमच्या बरोबर महापालिकेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार ही महायुतीचा घटक पक्ष आहे. तो आमच्या बरोबर सत्तेमध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा सामील आहे. आम्ही आधी सुद्धा हे सांगितलं होतं की आमचा आक्षेप हा व्यक्तीवर आहे, पक्षावर नाही. व्यक्तीवर आक्षेप कायम असून पक्षाबरोबर आक्षेप असण्याचं कुठलं कारण नाही. महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदेची शिवसेना युती करून गटनोंदणी प्रक्रिया सुरू आहे. सोबतच महापौर आणि वैधानिक समित्यांवरील पदांचं वाटप करण्याकरिता वाटाघाटी सुरू आहे. यामध्ये स्थायी आणि इतर समित्यांवरील संख्याबळाच्या जुळवाजुळवीकरिता महायुतीला राष्ट्रवादीला सोबत घेण्याची गरज असल्याचं शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांनी म्हटलंय. महानगरपालिकेचे जे संख्याबळ आहे त्या संख्याबळाचा जे गणित आहे ते गणिताचा बेनिफिट महायुतीला मिळावं त्या दृष्टिकोनातून आम्ही या संदर्भातला निर्णय घेत आहोत. सध्या तरी तिन्ही पक्ष जे रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे. आता महायुतीला मुंबईमध्ये राष्ट्रवादीची गरज का आहे त्यावर एक नजर टाकूया. स्थायी समितीमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांची सदस्य संख्या 13-13 समान येऊ शकते. त्यामुळे स्थायी समितीत निर्णय घेताना सत्ताधाऱ्यांना अडचण येण्याची शक्यता आहे. स्थायी समितीतील सदस्यांची संख्या वाढवण्यासाठी भाजप आणि शिवसेनेनं नवी रणनीती आखली. भाजपची नगरसेवकांची संख्या 89 आहे. 8.73 सदस्य संख्येमागे एक सदस्य स्थायी समितीमध्ये असणार. या गणितानुसार भाजपचे 10 सदस्य स्थायी समितीमध्ये असतील. शिंदेच्या शिवसेनेचे एकूण नगरसेवक आहेत 29. 8.73 नगरसेवकांमागे एक सदस्य. या गणितानुसार शिंदेच्या शिवसेनेचे 3 सदस्य स्थायी समितीमध्ये असतील. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नगरसेवकांची संख्या 3 आहे. त्यामुळे स्थायी समितीमध्ये संख्याबळ 0.34 असेल. म्हणजे राष्ट्रवादीचा एकही सदस्य स्थायी समितीमध्ये नसेल. मात्र भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचं उर्वरित संख्याबळ एकत्र करून 4 सदस्य स्थायी समितीवर पाठवता येतील. या गणितानुसार सत्ताधाऱ्यांचे स्थायी समितीमध्ये 14 सदस्य असतील आणि विरोधकांची स्थायी समितीमधील सदस्य संख्या 12 राहील. याच रणनीतीसाठी भाजप शिवसेनेने राष्ट्रवादीला सोबत घेण्याची रणनीती आखली आहे. जे काही प्रशासकीय भाग आहे त्याचं अजून प्रोसेस बाकी आहे. त्यांचं एक वेगळं नगरसेवकांची नोंदणी होते. आता फक्त गट नोंदणी त्यांची वेगळी होत नाही आहे. त्यांची नगरसेवकांची नोंदणी होते. ती पूर्ण प्रोसेस झाल्यावर नंतर ते सहयोगी आणि त्या कशा प्रशासकीय पातळीवरती कसं एकत्र येईल असं करण्यात येईल. 100% अजून चर्चा चालू आहे. एकदा ती चर्चा पूर्णपणे झाल्यानंतर मग ते कारण महायुतीचा भाग आहे आणि खरीच श्रद्धांजली दादांना तीच असणार की सगळी महायुती केंद्रात एक आहे, राज्यात एक आहे आणि महानगरपालिकेत पण सुद्धा महायुती एक म्हणून येईल.
महापौर पदाची निवडणूक झाल्यानंतर महापालिकेतील स्थायी समिती आणि इतर समित्यांमधील संख्याबळाची जुळवाजुळव हा किचकट विषय ठरणार. मात्र हा किचकट प्रश्न राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या सहाय्यानं सोपा करण्याचे प्रयत्न सध्या भाजपकडून सुरू आहे आणि त्याचसाठी आपल्या जुन्या वक्तव्यावरून युटर्न घेत राष्ट्रवादीला जवळ करताना भाजपचे नेते दिसतात. मनश्री पाठक, झी 24 तास, मुंबई.